नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात मराठी जी.के. क्वेश्चन अँड आन्सर. आजचा आपला टॉपिक आहे 15 मार्च 2025 चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर्स. खरं पाहता स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून जनरल नॉलेज हा टॉपिक खूप महत्त्वाचा ठरतो. म्हणूनच मी तुमच्या सर्वांसाठी डेली करंट अफेअर्स घेऊन येत आहे. चला तर सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न आहे, जागतिक ग्राहक दिन कधी साजरा करण्यात येतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, 15 मार्च रोजी साजरी करण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे नंबर 2, वारकरी साहित्य परिषदेचे मराठी संत साहित्य वारकरी संमेलन कुठे होणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, शिर्डी येथे होणार आहे. नंबर 3, भारताच्या कोणत्या पहिल्या महिला पंचाची वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियामध्ये नोंद झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, रुदा राठी. पुढचा प्रश्न आहे नंबर 4, रोहित शर्मा ICCच्या तिन्ही प्रकारातील स्पर्धांमध्ये मिळून सर्वाधिक सामने जिंकणारा कितव्या क्रमांकाचा कर्णधार ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, नंबर 2. पुढचा प्रश्न आहे नंबर 5, IPL 2025साठी दिल्ली संघाच्या कर्णधारपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन अक्षर पटेल. पुढचा प्रश्न आहे नंबर 6, शिर्डी येथे वारकरी साहित्य परिषदेचे कितवे मराठी संत साहित्य वारकरी संमेलन होणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, 13वे वारकरी संमेलन होणार आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 7, पंतप्रधान सूर्यघर योजनेत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, नंबर 2 क्रमांकांचं होणार आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 8, मार्क कार्नी हे कॅनडाचे कितवे पंतप्रधान ठरले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, 24वे पंतप्रधान ठरले आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 9, देशातील कोणत्या विमानतळाला एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी अवॉर्ड 2024 मिळाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट. पुढचा प्रश्न आहे नंबर 10, खेलो इंडिया विंटर गेम्स 2025मध्ये कोणी सर्वाधिक पदके जिंकली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, भारतीय सेनाने जिंकली आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 11, खेलो इंडिया विंटर गेम्स 2025मध्ये भारतीय सेनाने सर्वाधिक किती गोल्ड मेडल जिंकले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, 7 गोल्ड मेडल जिंकले आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 12, खेलो इंडिया विंटर गेम्स 2025मध्ये महाराष्ट्राने किती गोल्ड मेडल जिंकले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 3 गोल्ड मेडल हे महाराष्ट्राने जिंकले आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 13, खेलो इंडिया विंटर गेम्स 2025मध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, 13 पदके महाराष्ट्राने जिंकले आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 14, फेब्रुवारी 2025 ICC प्लेयर्स वुमन्स ऑफ द मंथ अवॉर्ड कोणाला मिळाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, अलाना किंग हिला मिळाला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 15, फेब्रुवारी महिन्यात ICC प्लेयर ऑफ वुमन अवॉर्ड मिळणारी अलाना किंग कोणत्या देशाची खेळाडू आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, ऑस्ट्रेलिया या देशाची खेळाडू आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 16, वॉटर सस्टेनेबिलिटी कॉन्फरन्स 2025चे आयोजन कुठे करण्यात आले होते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, नवी दिल्ली येथे करण्यात आले होते. पुढचा प्रश्न आहे नंबर 17, होळीला कोणत्या राज्यात कामन पंडिगई या नावाने ओळखले जाते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, तामिळनाडू. पुढचा प्रश्न आहे नंबर 18, 15 मार्च रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, जागतिक ग्राहक हक्क दिन साजरी करण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे नंबर 19, 15वी हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2025 स्पर्धा कोणी जिंकली? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, झारखंडने जिंकली. पुढचा प्रश्न आहे नंबर 20, मुख्यमंत्री समृद्धी परिवार योजना कोणत्या राज्याने जाहीर केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न आहे नंबर 21, चागोस बेटावरून कोणत्या 2 देशात वाद आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, मॉरिशस आणि ब्रिटन या देशात वाद आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 22, 15वी हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2025 स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, पंजाब येथे आयोजित करण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे नंबर 23, कोणत्या राज्यातील
कांगेर घाटी राष्ट्रीय उद्यानाला युनेस्को टेंटेटिव्ह वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये सामील करण्यात आले आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी छत्तीसगड. पुढचा प्रश्न आहे नंबर 24. इंडियन सुपर क्रॉस रेसिंग लीगचा ब्रँड अँबॅसेडर कोण बनला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी सलमान खान बनला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 25. 10 ते 16 मार्च 2025 दरम्यान कोणाद्वारे डिजिटल पेमेंट अवेअरनेस वीकचे आयोजन करण्यात आले? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी RBI द्वारे करण्यात आले. मित्रांनो, हे होते 15 मार्च 2025चे लेटेस्ट करंट चालू घडामोडी होत्या. व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.